प्रभाग क्रमांक 8 मध्ये विकास हाच मुद्दा मांडतायत भाजपचे उमेदवार. ऐका हे मनोगत. प्रभाग क्रमांक 8 हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघात एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार अमर पुदाले, गीता गवई, बबिता धुम्मा आणि प्रवीण दर्गो पाटील हे एकत्रितपणे पदयात्रा काढून तसेच होम टू होम व्हिजिट करून मतदारांना विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान द्या असे आवाहन करत आहेत. सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने आमदार विजयकुमार देशमुख यांनी या प्रभागात कोट्यावधी रुपयांची कामे केली. भारतीय जनता पक्षाचा आणखी विकासासाठी आमचं पॅनेल विजयी करून द्या असे आवाहन हे चारही उमेदवार करत आहेत. ऐका त्यांची ही मनोगती. आजपर्यंत जे ठळक काम केले, कोविडमध्ये वॅक्सिन सेंटर असू दे, रेमडेसिवीर इंजेक्शन असू दे, रॅपिड टेस्ट असू दे, फवारणी असू दे, कोविडच्या काळात आम्ही सर्व रस्त्यावरती उतरून लोकांसाठी काम केलं. त्याच्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून डोळ्यांचे ऑपरेशन डॉक्टर पद्मश्री तात्यासाहेब लहाने यांच्या हातून आमच्या प्रभागातले जवळपास 800 ऑपरेशन आता पण आपण केले. दुसरी गोष्ट, जे गोरगरीब व्यापारी बाहेर खाजगी सावकाराकडनं मोठ्या व्याजदरानं पैसे घेतात, आपले पंतप्रधान यांनी स्वनिधी ही योजना काढली होती. त्या योजनेच्या माध्यमातून प्रभागात सुमारे 4000 लोकांना आपण स्वनिधीचं काम करून दिलं. बालसंगोपन योजना असू दे, उज्ज्वला गॅस असू दे, असे अनेक याच्यावरती या प्रभागात काम झालेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्या आज आपण इलेक्शनला मतदारापुढं जातो, हे विकासाच्या मुद्द्यावरती आमच्या प्रभागात सगळ्यात मोठा एबीडी एरियातला भाग आमच्या प्रभागात मोडतो. प्रभाग 8 मध्ये साधारण जे शासनानं, केंद्र शासनानं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जे पैसे दिले होते, त्यातले सुमारे 30% पैसे या प्रभागात खर्च पडले असतात. कारण का तर आपल्या वृत्तपत्राच्या मीडियाच्या माध्यमातून प्रभाग 8 मध्ये एवढा मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटी योजनेचं काम झालं आहे. प्रत्येक ठिकाणी वॉटर लाईन नवीन टाकलेली आहे, DWC पाईपचं ड्रेनेज लाईन तयार केलं आहे, स्ट्रॉम वॉटर आहे, कॉन्क्रीट रस्ते, डांबरी रस्ते, LED लाईट आहे, घंटागाडी आहे, अनेक प्रकारचं या परिसरात मोठ्या प्रमाणात काम झालं आहे. आणि जे आज आम्ही लोकांच्या मतदारापर्यंत पोचतो, या विकासाच्या मुद्द्यावरतीच पोचतो. आज गेले महापालिका 4 वर्ष अस्तित्वात नाही, पण आज तुम्ही प्रभागात कुठल्याही नागरिकाला जर विचारलं तर नगरसेवक नाही अशी कमतरता या 4 वर्षात कधी भासली नाही. एक फोन कॉल केला तर लगे रिसिव्ह करतो, अथवा मिस कॉल पडला तर मी प्रत्येक नागरिकाला रिटर्न कॉल करतो. आणि 100% काम करण्याचा प्रयत्न या भागात केलेला आहे. आणि जर एकंदरीत जर तुम्ही मतदारसंघात लोकांचा प्रतिसाद बघितला तर या सोलापूर शहरात सगळ्यात चांगल्या मतानं हा प्रभागातले उमेदवार निवडून येतील मी अशी गवाही देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं काम नागरिकांसाठी सुविधा देण्याचं काम करू असे तुम्हाला सांगतो. सगळ्यांच्या साथ आम्हाला खूप छान मिळालेले आहे, सगळं प्रतिसाद पण खूप छान मिळालेला आहे. आणि पुदाले साहेबांनी इथं सगळीकडे झाडं वगैरे सगळं लावलेलं आहे. पुढं सुद्धा असं सगळ्याच भरभराटीने आम्हाला सगळं मिळतंय. आणि सगळ्याच इथून पुढं आम्ही सुद्धा जे काय असेल ते कामं वगैरे जे असेल ते आम्ही सगळं व्यवस्थित करू. होम टू होम सगळ्या एरियामध्ये होम टू होम खूप व्यवस्थित चालू आहे. आणि सगळ्यांनी येऊन 15 ತಾರೀಕಿಗೆ मतदान आम्हाला करावं. ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲ ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯವರಾಗಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಾಗಲಿ ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಜನರು ನಮಗೆ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಮತವನ್ನು ನಮಗೆ ಕೊಡ್ತೀನಂತ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಮಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಏನು ಹೇಳಬೇಕಂತ ವಿಷಯಗಳೇ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಮತ್ತು 15 ತಾರೀಕಿಗೆ ಬಂದು ನಮಗೆ मतदान ಮಾಡಬೇಕು. ನೀವು ಎಲ್ಲ ಹೊರಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದು ನೀವು ಹೊರಗೆ ಬಿದ್ದು मतदान माडेंदू. प्रभागातील मी ड या विभागातून या ठिकाणी उमेदवार आहे. तर भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहे. तर आतापर्यंत नरेंद्र मोदीजींनी जे राष्ट्रीय पातळीवर काम केलं आणि देवाभाऊंनी ते प्रदेश पातळीवर काम केलं, त्याचं 100% बेनिफिट ह्या आपल्या खालच्या सर्वसामान्य थरापर्यंत जाऊ लागला. तर या प्रभागात तुम्ही बघितलात तर पूर्वपासून पश्चिमपर्यंत हा प्रभाग विखुरलेला आहे.
तर या प्रभागात उच्चवर्णीयापासून कामगार वर्गापर्यंत पूर्ण हा प्रभाग संमिश्र प्रतिसाद संमिश्र भागाचा हा प्रभाग गणला जातो. तर या ठिकाणी आम्ही गेल्या महिन्यात देशमुख मालकांच्या वाढदिवसानिमित्त मी या ठिकाणी आरोग्य शिबिर घेतला होता. तर तो आरोग्य शिबिर फक्त नुसता नसताना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान आरोग्य योजना या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने घेतला होता. तरी त्यामध्ये कॅन्सर असे दुर्धर मोठ्या आजारांवर पण इलाज त्या ठिकाणी आपण 4 लोकांचा इलाज सोलापूर शहरातील लोकांचा करू शकलो. तो हा एक उदाहरण आहे. तर मी मगाशी म्हणलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या दोघांच्या मार्फत जे योजनेचं मी छोटंसं एक आरोग्य शिबिर घेतलं असताना त्याचं सर्वसामान्यांना तो लाभ झाला. अशाच प्रकारे हजारो योजना या ठिकाणी या ह्याच्यामध्ये आहेत. तर त्याचा लाभ हा शेवटच्या थरापर्यंत चाललेला आहे. तर स्वनिधी आहे, अनेक योजना या ठिकाणी सोलापुरात लोकांनी याचा उपभोग घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक आपण छोटंसं उदाहरण घेतलं तर 1500 रुपयाचा जो हप्ता आज लाडकी बहिणीला मिळत आहे. तर 1500 रुपये फक्त हा बघण्यात येतो, पण काही लोकांचा आर्थिक व्यवस्थेला घरच्या भांडवलाला तो कुठंतरी त्याचा भाग बनला जातो. घरची परिस्थिती त्याच्यानं सुधारली जाते. तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या 4ही उमेदवारांचा 4 कमळाच्या बटनावर दाबून या माझ्या मतदारांनी या 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला शुभेच्छा द्यावं.